शशिकांत शिंदे यांनी दिला इशारा, स्वागत आहे आपलं अंतर्मनमध्ये. सातारा जिल्हा बँकेच्या अनुषंगाने जावलीत आखाडा सुरू आहे. शिवेंद्रराजे यांनी कार्यकर्त्यांसाठी संघर्ष करण्याची तयारी आहे असे ठणकावले होते. त्यास शशिकांत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की मी कोणाशी दादागिरी केलेली नाही, करणार नाही, पण कोणी कोणाला कमी नाही. नरड्याला आलं तर काय करायचं ते करतात असा सूचक इशारा त्यांनी नाव न घेता दिलेला आहे. त्यावरून हे राजकारण पेटणार आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ऐकूयात काय म्हणाले ते दोघेही. त्याच्याकडे मेजॉरिटी होती, त्याचा ठराव झाला, विषय संपले होते. आता त्याच्यानंतर ज्या मुलाच्या आईचा ठराव झाला त्याला झालेली मारहाण, हे आता मग कोण दहशत करते, कोण दडपशाही करते, कोण दमदाट्या करते हे कळालेलं आहे. आणि आता त्याच्यावर पोलीस आता पुढची कार्यवाही करतात. पण हे काही की असलं हे चालणार नाही. असलं ही लोकशाही सोडून नुसतंच बोलणं आणि ह्या गोष्टी वेगळ्या आहेत, पण वस्तुस्थिती वेगळी चालती तिथं हे आहेत. पण शेवटी कसं आहे की अशा पद्धतीनं जर धाकदप्पटशाही दाखवत तर जशाच तसं उत्तर देण्याची आमची पण तयारी आहे. आणि जशाच तसं उत्तर देण्याची ताकद आमच्यामध्ये सुद्धा आहे, हे सुद्धा समोरच्यांनी लक्षात ठेवावं. कार्यकर्त्यांवर आणि यांच्यावर जर अन्याय किंवा त्यांना जर असं मारहाण होत असली तर वेळ आल्यावर संघर्ष कुणाला नवीन नाही आहे. सगळे संघर्षातनंच उभे राहिलेले नेतृत्व आहेत. आम्ही काय अलगद काय, मला पण काय कुठं काय अलगद मिळालं असं नाही. मी पण संघर्षातनंच इथपर्यंत आलो आहे आणि वेळ आली तर संघर्ष करण्याची 110% आमची तयारी आहे. तर ते योग्य नाही ना. आणि होमगाव आखाडे गाव माझंच आहे, हिंदवली सगळी गावं माझीच आहेत. त्यामुळे मी तिथं अशा प्रकारची दादागिरी करण्याचा प्रयत्न करणार. आणि मी खरंच सांगतो, मी आजही लिहून देतो, मी काय दादागिरी करण्याच्या भानगडीत पडणार नाही. फक्त जे काही लोक चुकीच्या वागतायत त्या वागणाऱ्या चुकीच्या लोकांना कुठंतरी सरळ वागवा एवढीच माझी त्यांना विनंती आहे. आणि कोण कुठे कमी नसो, नरड्या आल्या सगळेजण करतात ना काय.